अनधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या माफियांची दादागिरी वाढली असून महसूल विभागाने पकडलेला ट्रक मालकांनी विनापरवानगी मुद्देमालासह पळवल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। अंबरनाथ पश्चिमेला बदलापूर मंडळ अधिकारी, दक्षता पथक तसेच तहसील कार्यालय यांच्यामार्फत मंगळवारी अनधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू होती। ही कारवाई अंबरनाथ पश्चिम फातिमा रोड येथे सकाळी 9च्या सुमारास सुरू होती। याच दरम्यान वाहन क्रमांक MH05 AM 2004 या ट्रकमधून अनधिकृतपणे 2 ब्रास दगड पावडरची वाहतूक होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। त्या अनुषंगाने कारवाई सुरू असताना वाहन चालकाकडे गौण खनिजाचा वाहतूक परवाना नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले। दरम्यान शहरात ही वाहतूक अनधिकृतपणे आणि राजरोसपणे सुरू असल्याने या वाहनावर जप्तीची कारवाई सुरू असतानाच ट्रक चालक अनमोल सिंग, विजय भाईलाल जाधव, अर्जुन भाईलाल जाधव व एक अनोळखी इसम यांनी गोंधळ घालून हा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून कुणाचीही परवानगी न घेता सरकारी कामात अडथळा आणून मुद्देमालासह पळवून नेला आहे। या प्रकरणी मंडळ अधिकारी सीमा बाळासाहेब मोरे यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे। तर अंबरनाथ पोलिसांकडून याचा सखोल तपास सुरू असून ट्रक मात्र जप्त करण्यात आला आहे।